नमस्कार, मी यामिनी। माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत केक। तर केक बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे, रेसिपी कशी आहे ते तुम्हाला मी सगळ्या गोष्टी सांगणार आहे। त्यात काही टिप्स पण शेअर करणार आहे तुमच्यासोबत। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि केक बघा कसा एकदम स्पॉन्जी केक झालेला आहे आणि खूप छान असा केक तयार होतो। हा मी चॉकलेट केक बनवलेला आहे। तर केक बनवण्याचं असं काही विशेष कारण नाही, पण हां, आपल्या चॅनलवर 160+ सबस्क्रायबर कंप्लीट झाले आहे, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर बघा, मी 1.5 कप रवा घेतलेला आहे। त्यासाठी मी रवा मिक्सरमधून बारीक करून घेतला होता आणि त्यानंतर रवा 1.5 कप घेतल्यानंतर त्यात मी ॲड करणार आहे साखर। त्यामध्ये मी 1 कप साखर ॲड केली आहे। त्यात आता अर्धी वाटी मी दही ॲड केलं आहे। दही ॲड झाल्यानंतर त्यात मी तूप ॲड करणार आहे। त्यात साधारणतः अर्धी पाऊण कप मी तूप ॲड केलं आहे आणि ते छान असं मिक्स करून घेणार आहे। छान असं फेटून घ्यायचं आहे आपल्याला। तर बघा, याचं जे मेजरमेंट आहे ना, ते तुम्ही एक मेजरमेंट कप किंवा एक वाटी अशी फिक्स करायची आणि त्यानुसारच तुम्ही ते मेजरमेंट घ्यायचे, म्हणजे कसं ते चुकत नाही। त्यात आपण मेजरमेंट कपनेच कोको पावडर ॲड केली आहे 1 कप आणि त्यानंतर सोडा, नंतर बेकिंग पावडर, हे सगळं असं ॲड करून त्यात थोडंसं दूध मिक्स करायचं आहे आणि ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, फेटून घ्यायचं आहे। ते फेटत असताना एकाच डायरेक्शनने फेटायचं आहे, म्हणजे ते खूप छान असं मिक्स होतं आणि जेव्हा आपला केक फुलतो तेव्हा त्यात काही प्रॉब्लेम होत नाही, तो एकदम स्पॉन्जी बनतो। त्यामुळे ते एकाच डायरेक्शनने फेटून घ्यायचं आहे। आणि बघा, अशा कन्सिस्टन्सीप्रमाणे यायला हवं, अशी ती कन्सिस्टन्सी होईपर्यंत तुम्ही फेटत राहायचं आहे। त्यानंतर आपल्याकडे अवेलेबल असेल अशा भांड्यामध्ये आपण बटर पेपर टाकून ते टाकून घ्यायचं आहे मिश्रण आणि 1-2 वेळेस असं टॅप टॅप करून घ्यायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित स्प्रेड होतं। आणि मग नंतर एक 15 ते 20 मिनटासाठी ते बेक करून घ्यायचं आहे। ते तुम्ही ओव्हनमध्ये पण बेक करू शकता किंवा कुकरमध्ये पण तुम्ही ते बेक करू शकता। आता बघा, इकडे ते बेक होतं आहे तोपर्यंत मी चॉकलेट घेतली आहे, डार्क चॉकलेट, ती मेल्ट करून घेतली आहे आणि आपला केक पण खूप छान असा रेडी झाला आहे। तर केक काढून घेतल्यानंतर त्यावर ते चॉकलेट, मेल्ट केलेलं चॉकलेट असं स्प्रेड करून घ्यायचं आहे छान आणि त्यावर चोको बाईट्स टाकून घ्यायचे। तर बघा, चोको बाईट्स पण आपण घरी तयार करू शकतो, त्याची पण मी तुम्हाला रेसिपी शेअर करणार आहे। तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। अशा छान छान रेसिपीजसाठी चॅनलला फॉलो करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि माझं इंस्टाग्रामला अकाउंट आहे, त्याला पण तुम्ही फॉलो करा, मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।